ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। दिवसभरातील तिसरी तुमच्या आमच्याशी निगडित असलेली आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुंबईमध्ये आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला। दरम्यान मनसेच्या या मेळाव्यामध्ये मतचोरी कशी केली जाते याचं थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। त्यासाठी ईव्हीएम मशीनची माहिती असलेले 2 तज्ञ व्यक्ती या मेळाव्यामध्ये सामील झाले, ज्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केलं। पहिले होते अमित उपाध्याय आणि यक्षित पटेल, हे दुसरे प्रात्यक्षिक सादर करणारे। यांनी संपूर्ण प्रकरण समजावण्याचा त्या ठिकाणी मंचावरून प्रयत्न केला। महाराष्ट्रानं तो पाहिलं। राज ठाकरेंनी आणलेल्या या 2 कार्यकर्त्यांनी एक ईव्हीएम मशीन आणलं होतं, जे मशीन त्यांनी हॅक केलेलं होतं आणि आम्ही आमच्याकडचं मशीन हॅक करू शकतो, तर निवडणूक आयोगाचं मशीनही हॅक करता येणं शक्य असल्याचा त्यांनी दावा केला। यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। निवडणुकीतील पारदर्शकता महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हटलं। जगभरामध्ये 3-4 देश सोडले तर ईव्हीएम मशीन्स कुठेच नाहीत असं देखील राज ठाकरे यांनी यावेळेला सांगितलं। आपण त्यांना सांगतो आहोत, मतदार याद्या स्वच्छ करा। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीयेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या। मतदार याद्या स्वच्छ करा। अजून 1 वर्ष लागलं तरी चालेल, 1 वर्षाने निवडणुका घ्या, काय फरक पडतो। आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला ज्याचा विजय होईल, ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे। उद्या आज जे सत्तेवरती आहे त्यांचा जर समजा विजय झाला, मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे। पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपून 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 त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या, मॅच तर फिक्स आहे भाई। ज्या वेळेला मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला अझरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं, जडेजापासून काढलं होतं ना। इथे कोणालाच काढत नाहीत। तर स्वतः राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली, तर दुसरीकडे आपण दृश्य पाहत होतो ती म्हणजे ईव्हीएम मशीन कशा प्रकारे हॅक केलं जाऊ शकतं त्याचं प्रात्यक्षिक सादर करणारे 2 व्यक्ती त्या ठिकाणी होते, ज्यांनी मशीन हॅक करून दाखवलेलं होतं। तर 1 नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडीचा संयुक्त सत्याचा मोर्चा निघणार आहे। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आणि त्याआधी मनसेनं केलेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशननं सर्वांचंच लक्ष देखील वेधून घेतलं। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः जोडले गेलेत। हर्षवर्धनजी, लोकशाही मराठीवर आपलं स्वागत। खरं तर सत्याचा मोर्चा तुम्ही काढणार आहात, अनेकांनी त्याला ढोंग म्हटलेलं आहे, तशा प्रकारची टीका ही होत असल्याचं आपल्याला दिसतंय। त्या संदर्भातलं एक निवेदन सादर करण्यात आलं की सत्याचा मोर्चा होऊच देऊ नये, त्याला परवानगी मिळू नये। मात्र यावेळेला महाविकास आघाडी आणि तुमच्यासोबत असलेली मनसे सातत्यानं प्रयत्न करताय की मतचोरी होतीये आणि मतचोरी कशा पद्धतीने होतीये याची प्रात्यक्षिकं सादर केली जातात। यामध्ये सगळ्यात आधी देश पातळीवरती स्वतः राहुल गांधी बोलले, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे बोलले, आता मनसेनं देखील आज थेट प्रात्यक्षिक सादर केलं। सत्याचा मोर्चा नेमका कुणासाठी, कशासाठी देशात, राज्यात आवश्यक आहे?